प्रतिक्रिया पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, सुनावणीला प्रत्यक्ष आता सुरुवात झाली आहे का? काय अपडेट्स आहेत? 4 ते 6 अशी वेळ आहे निवडणूक आयोगामध्ये युक्तिवादाची आणि साधारणपणे जे वकील सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करत असतात तेच या अशा महत्त्वाच्या केसेसमध्ये निवडणूक आयोगामध्ये सुद्धा येतात. त्यामुळे कदाचित ही 4ची वेळ असावी, कारण सुप्रीम कोर्टातली कामकाजाची वेळ जी आहे ती सकाळी 10:30 ते साधारणपणे 4ची असते. शरद पवार गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी आहेत, त्याच्यानंतर नीरज किशन कौल आणि मणिंदर हे अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करणार आहेत. अगदी थोड्या वेळापूर्वी इथं नेते जे आहेत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण हे आतमध्ये गेलेले आहेत. अजित पवार गटाकडनं आपल्याला जी माहिती कळाली त्याच्यानुसार नेते कुणीही जाणार नाहीयेत, केवळ वकीलच युक्तिवाद करणार आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथं जायची काही गरज नाहीये. शरद पवार मात्र स्वतः उपस्थित राहिलेले आहेत आणि ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खरं तर त्यांना काही बंधनकारक नव्हतं की त्यांनी पहिल्याच सुनावणीसाठी यावं म्हणून, पण तरी देखील ते आले. या वयामध्ये आले याचं कारण कदाचित निवडणूक आयोगाच्या कोर्टामध्ये काय होतं याच्यापेक्षा जनतेच्या कोर्टात या गोष्टीचा त्यांना म्हणजे ते दाखवायचं आहे की आम्ही स्वतः जाऊन निवडणूक आयोगाच्या समोर हे केलं. मात्र तरी देखील जर काही विपरीत गोष्टी घडल्या तर त्या बाबतीतमध्ये एक कुठंतरी नैतिक दबाव आणि एक मुद्दा आपल्या हातामध्ये राहावा यासाठी. कारण राजकारणामध्ये कसं असतं की प्रतिमा आणि कशा पद्धतीचं नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता हे महत्त्वाचं असतं आणि त्याच दृष्टीनं शरद पवारांची ही निवडणूक आयोगातली पहिली हजेरी आणि या संपूर्ण केसमध्ये म्हणजे आज आम्ही त्यांना गप्पामध्ये बोलताना हे विचारलं की तुम्ही याच्या आधी कधी निवडणूक आयोगामध्ये आलेला होता का, तर तेव्हा शरद पवार म्हणाले की तशी कधी वेळ आलेली नव्हती, कुठल्याही कामानिमित्त ते निवडणूक आयोगामध्ये गेलेले नव्हते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कोर्टरूम आहे याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती, पण आज ते जात आहेत. कारण 1999 साली त्यांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षावरचा दावा आता त्यांना निवडणूक आयोगासमोर करायचा आहे. कारण एक मोठं बंड आणि खरं तर घरातनंच म्हणावं लागेल, अजित पवारांनी हे त्यांच्या पक्षावरती दावा केलेला आहे आणि राष्ट्रवादी आपली असं म्हटलेलं आहे. 4 वर्षांपूर्वी 2 वर्षांपूर्वी जर कुणी हे सांगितलं असतं की अशा पद्धतीच्या घडामोडी होणार आहेत आणि राष्ट्रवादी पण फुटणार आहे तर कदाचित आपला विश्वास बसला नसता. पण आपण बघतोय एका वर्षामध्ये महाराष्ट्रातले हे 2 प्रादेशिक पक्ष अशा पद्धतीनं वेगळे झाले, त्यांची शकल झाली आणि दोनही लढे जे आहेत ते कोर्टामध्ये येऊन पोहोचले, निवडणूक आयोगामध्ये येऊन पोहोचले. एक लढाई आपल्याला माहिती आहे ती आता अर्धवट झाली असं म्हणता येईल, कारण अजून सुप्रीम कोर्टामध्ये काही गोष्टी बाकी आहेत. आता पुन्हा दुसरा राऊंड सुरू होतोय, तो राष्ट्रवादीच्या बाबतीतला शरद पवार विरुद्ध अजित पवार गटाचा चिन्हासाठीची लढाई आहे. घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार? आणि अश्विन, शिवसेनेच्या बाबतीत कसं होतं की जेव्हा ही केस निवडणूक आयोगामध्ये आली तेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक पण तोंडावरती होती आणि त्यामुळं तात्पुरता निर्णय जो आहे तो लगेचच निवडणूक आयोगाने दिलेला होता. आता या केसमध्ये तुर्तास तरी कुठली निवडणूक नाहीये की असं एखाद्या गटानं म्हणावं की या निवडणुकीसाठी आम्हाला चिन्ह मिळालं पाहिजे आणि त्यामुळे ताबडतोब निर्णय द्या. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय करतंय हे आपल्याला बघावं लागेल. खरंय प्रशांत, म्हणजे आज जसं तू सांगतोयस, म्हणजे मी तुला ऍक्च्युली तेच विचारणार होतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही केसचे सुरुवात जर आपण स्टडी केली तर जसं तू म्हटल्याप्रमाणे तेव्हा निवडणूक होती आणि त्याच्यामुळे चिन्हाचा बाबतीतला जो निर्णय तो चिन्ह फ्रीज करून नंतर चिन्ह अलॉट करण्यात आलेलं, पण आज तसं काही नाहीये. तर आज मग पहिल्यांदा आर्ग्युमेंट सुरुवात होताना अजित पवार गटाचे नेमके काय काय दावे असणार आहेत, कागदपत्र काय सादर केली ते असणार आहे? कारण आता जयंत पाटलांचं आपण म्हणणं ऐकलं, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जास्त ॲफिडेव्हिट आहेत आणि समोरच्या गटात तेवढी ॲफिडेव्हिटची संख्या नाहीये. दोनही गट आपापल्या पद्धतीने दावे करतायत. अर्थातच त्याचा सगळा निवाडा जो आहे तो निवडणूक आयोग करेल. पण म्हणजे अजित पवार गटाची जी कागदपत्र आहेत त्याच्यातली काही कागदपत्र जी आहेत ती कायदेशीर नाही आहेत किंवा योग्य नाही आहेत असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे. संख्या नेमकी काय आहे ते कदाचित आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये कळेल, तेव्हा कळेल की नेमकं कुणी किती कागदपत्र सादर केली. पण मगाशी आम्ही प्रफुल्ल पटेलांशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की आमची कागदपत्र 1 लाखाच्या वरती आहेत. शरद पवार गटाचं म्हणणं आहे की आमची 65,000च्या आसपास आहे. अर्थात या कागदपत्रांचा फारसा उपयोग होतो का हे पण बघायला पाहिजे, कारण शिवसेनेच्या केसमध्ये अगदी 15 लाख 20 लाख कागदपत्र जी आहेत ती सादर झालेली होती, पण शेवटी निर्णय जो आहे तो वेगळ्याच बेसिसवरती आलेला होता. त्यामुळं आत्ता या क्षणाला हे दावे जरी कागदपत्रांच्या दोन्ही बाजूने होत असले तरी शेवटी निवडणूक आयोग कुठल्या गोष्टी लक्षात घेते आणि
नियमानुसार अशा केसेसमध्ये जेव्हा 2 गट एखाद्या पक्षावरती दावा करतात तेव्हा 3 कसोट्या असतात की ज्याच्या आधारे निवडणूक आयोगाला हे चिन्हाचे निर्णय घ्यावे लागतात. पहिली कसोटी असते घटनेची. हो. कुठला गट जो आहे तो घटनेनुसार योग्य गट आहे किंवा घटनेचं पालन करतोय. दुसरी कसोटी आहे आमदार आणि खासदारांच्या संख्येची, लोकप्रतिनिधी कुणाचे जास्त आहेत. आणि तिसरी आहे पक्षाची जी एकूण रचना आहे त्याच्यामध्ये कुणाचं बहुमत आहे, त्याच्यामध्ये कायदेशीर दृष्ट्या कुणी अधिकार जे आहेत ते जास्त कमावलेले आहेत. आणि त्या दृष्टीनं या 3 टेस्ट जे असतात निवडणूक आयोगाच्या त्या आधारे निर्णय होत असतो. आज काय होतं आपल्याला बघावं लागेल. जी माहिती आपल्याला कळाली आत्ताच युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच